कधी कधी एखाद्या ठिकाणाचं सौंदर्य कॅमेऱ्यात कैद होतं, पण तिथे मिळणारी शांतता मात्र मनात कायमची साठून राहते. आज आपण अशाच एका सुंदर प्रवासाला निघालो आहोत. चला निसर्गाच्या कुशीत आणि आई भवानीच्या चरणी. नमस्कार मित्रांनो, मी प्रकाश सदगीर तुमचं मनापासून स्वागत करीत आहे. आजचा प्रवास फक्त एका मंदिरापर्यंतचा नाही, तर मनाला शांत करणाऱ्या निसर्गाचा अनुभव घेण्याचा आहे. पावसाने धुवून निघालेले डोंगर, थंडगार वारा आणि हिरवाईने नटलेले रस्ते प्रत्येक क्षण मनात साठवून ठेवावा असाच आहे. या रस्त्यावरून जाताना प्रत्येक वळण एक नवीन दृश्य दाखवतं. कुठे धुकं, कुठे हिरवीगार झाडं, कुठे ढग डोंगरांना मिठी मारताना दिसतात. खरंच निसर्गापेक्षा मोठा कलाकार या जगात कोणी नाही. आणि अखेर आपण आई भवानी मंदिरात पोहोचलो. आणि पाऊल ठेवलं की मनातील धावपळ आपोआप थांबते. भक्ती, श्रद्धा आणि निसर्ग यांचं सुंदर मिलन या ठिकाणी अनुभवायला मिळते. क्षणभर डोळे मिटून आई भवानीचं स्मरण केलं की मनाला वेगळीच ताकद मिळते. या वातावरणात थोडेफार प्रमाणात फोटो देखील काढले. मंदिराचा परिसर एकदम छानपैकी वाटला. पावसाळ्यात या परिसराचं रूप आणखी खुलून दिसतं. वाहणारं पाणी, थंडगार वारा आणि शांत वातावरण. शहरातील गोंगाटापासून दूर स्वतःला पुन्हा एकदा शोधायचं असेल तर अशा ठिकाणी नक्की एकदा भेट द्या. मंदिराच्या परिसरात थोड्याफार प्रमाणात फोटो काढले, थोडा विरंगुळा केला. मंदिरात जाऊन मातेचं दर्शन घेतलं आणि त्या मंदिरातील एका पुजाऱ्यासोबत थोड्याफार प्रमाणात गप्पा देखील मारल्या आणि मंदिरातही थोडेफार फोटो काढले. आणि तिथून आम्ही थोड्याच वेळात पुढच्या प्रवासाला निघालो. मित्रांनो, आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचं एक सबस्क्रायबर आम्हाला अशाच सुंदर ठिकाणी घेऊन जाण्याची प्रेरणा देईल. मी प्रकाश सदगीर. पुन्हा भेटूया नवीन प्रवासाला.